आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलवंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात निर्माण झालेली घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई दूर करण्यासाठी आणि प्रलंबित बुकिंगचा बॅकलॉग संपवण्यासाठी गॅस कंपन्यांनी नागपूरचा दैनंदिन पुरवठा दुप्पट केला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गॅस कंपन्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील गॅस वितरण व्यवस्था आता पूर्वपदावर येत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोर नदीवरील 5 गावांसाठी पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सेलू इथं तालुका न्यायालय, नमो उद्यान तसंच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमात विविध योजनांतील लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आलं. तसंच नागरिकांच्या तक्रारी ऐकून अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान असून हल्लेखोरांना भाजपचे संरक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिकमधील TCS प्रकरणातही धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या पाठिंब्याबद्दल आभार मानत आगामी काळात एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 47व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणनं महिला, पुरुष कबड्डी, खो खो आणि कुस्तीमध्ये 4 सांघिक विजेतेपदासह 1 उपविजेतेपद पटकावत वर्चस्व गाजवलं. पुण्यातील बालेवाडी इथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महावितरणच्या पुरुष कबड्डी संघानं हिमाचल प्रदेशचा पराभव करत तब्बल 15 वर्षांनंतर विजेतेपद मिळवलं. पश्चिम बंगालच्या राष्ट्रवादी विचारसरणीचं सरकार सत्तारूढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारानं आगळावेगळा झालमुडी महोत्सव आज आयोजित करण्यात आला. बजाजनगर इथल्या विष्णूजी की रसोई इथे झालेल्या उपक्रमात सुमारे 700 किलो पारंपरिक बंगाली झालमुडी तयार करण्यात आली. बंगाली वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांनी या खाद्य महोत्सवाचा उत्साहात आनंद घेतला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.